नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाचे नवे चेहरे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे औरंगाबाद येथून प्रतिपादन. जोगेश्वरी भागात आगीचे तांडव, चटईच्या कारखान्याला भीषण आग, शेजारच्या घरांनाही घेतले भक्ष्यस्थानी. आग विझवण्यासाठी सायंकाळपर्यंत शर्थीचे प्रयत्न. आता सविस्तर बातम्या. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे शहरात आले असता त्यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत अधिक माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाबाबत आपले मत स्पष्ट केले. त्यांचे प्रयत्न असे झाले की या युतीमध्ये काँग्रेसही यावं, राष्ट्रवादी यावं असं त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि मी त्यांना असं पहिल्या दोन भेटीमध्येच त्यांना असं सांगितलं की काँग्रेसवरती भरोसा ठेवू नका. का राहुल गांधीने 2024 याच्यापेक्षा 2029 याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि राज्यांना त्यांनी असताना स्वायत्ता दिली की तुम्ही तुमची भूमिका घ्या. तेव्हा आपल्याला असं दिसतंय की नाना पटोले जी बैठक झाली काँग्रेस पार्टीची, त्या काँग्रेस पार्टीच्या बैठकीमध्ये आम्ही इंडिपेंडेंट जाणार हे मागच्या 4-5 दिवसापूर्वी नाना पटोले यांनी असताना व्हेरी क्लिअर केलं. आता राहिला फक्त असताना एनसीपीचा इश्यू जो आहे, तर त्यांचा आता प्रयत्न चाललाय की एनसीपी तरी आपल्या बरोबर यावं. तर म्हटलं अजून इलेक्शन नाही, नजीकच्या कालावधीमध्ये इलेक्शन दिसत नाहीये, कॉर्पोरेशनचंही दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्यांना मी म्हटलं येणार असेल एनसीपी तर ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला. नाही, मी असं सगळं म्हणतो की मी चंद्रकांत पाटील यांचा असताना सत्कार करायला तयार. मी त्यांना तारीखही मागितलेली आहे की शिवाजी पार्कला म्हटलं 5 लाख लोक जमून म्हटलं मी आपला सत्कार करतो. याचं कारण की त्यांनी सत्य बोलले की कोणी लोकांकडून पैसे घेऊ, पण ते भिकाच्या स्वरूपात असेल कशा स्वरूपात आपल्या संस्था उभ्या केल्या. पण इनडायरेक्टली त्यांनी असताना हे सांगितलं की उरलेल्यांनी सगळ्या संस्था या खोक्याच्या संस्कृतीतून उभं केलं. हे का तुम्ही मिस करताय? मंत्रीपद टिकवायचं आहे, बीजेपी मध्ये राहायचं आहे, तेव्हा सत्य हे इनडायरेक्टली त्यांनी मांडलं ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ते खेळी माझ्या अंदाजानं बाळासाहेब थोरात वर्सेस राधाकृष्ण विखे पाटील अशी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही, परंतु बीजेपीचा नवीन मुख्यमंत्र्याचा चेहरा हा राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतात. आणि त्याच्याच बरोबर जी काही नगरमधली खेळी झालेली आहे त्यातून बाळासाहेब थोरातांना सुद्धा इच्छा झालेली दिसते की आपण काँग्रेसचा मुख्यमंत्र्याचं फेस व्हावं. त्यामध्ये एनसीपीचा रोल आपण असा जर पाहिला, राधाकृष्ण की बाळासाहेब थोरात, तर एनसीपीची पसंती ही असणारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे राहील. त्याच्यामुळे आता असताना कसोटी जी लागलेली आहे ती कसोटी असताना राधाकृष्ण विखे पाटलांची लागली असं मी त्या ठिकाणी मानतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज येथील शिवस्मारक येथे 19 ते 25 जानेवारी दरम्यान श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 95वा साजरा करत असताना संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये एक विराट अशा संख्येमध्ये श्रीराम कथेचं आयोजन केलेलं आहे. रामरावजी ढोक महाराज हे एक आपल्या मराठी जी रामकथा सांगतात त्यातले एक सर्वोच्च असे कथाकार आहेत.
त्यामुळे शिवसेना प्रमुखाचा वाढदिवस साजरा करत असताना आजच्या स्थितीत या महाराष्ट्रात म्हणजे त्यावेळेच्या रावणासारखं आजच्या गद्दार लोकांनी मला असं वाटतं एक सरकार स्थापन केलेलं आहे आणि अशा वेळेस एक प्रभू श्रीराम एक शक्ती आहे, ताकद आहे की जी सत्याच्या बाजूने सत्यवचनी म्हणून लढणारी आहे. म्हणून श्रीरामाची कथेचं आयोजन या संभाजीनगरात केलेलं आहे. असं म्हणतात की सगळ्यात मोठी गद्दारी या संभाजीनगरात घडली. एक 40 तोंडाचा रावण या महाराष्ट्रात निर्माण झाला, परंतु त्याची नायनाट करण्याची सुरुवात सुद्धा या संभाजीनगरातच करण्याचा निर्धार निश्चित आम्ही केलेला आहे. ही रामकथा बजाजनगरच्या एक शिवस्मारक, मोठं स्मारक या बजाजनगरमध्ये होऊ घातलं येणाऱ्या काळात. त्या स्मारकावरच ही कथा दररोज सायंकाळी याच्यावर 6:30 ते 9:30 म्हटलं, परंतु एक 7 ते 10 या वेळेत ही कथा होणार आहे. महाराष्ट्रातले अनेक नामवंत कीर्तनकार, संत आणि मी जर उद्या काही नेत्यांना भेटून काही नेत्यांना निमंत्रण देणार आहे. एक संभाजीनगरात होते, मी तिसऱ्यांदा अशा पद्धतीनं कथेचं आयोजन करतोय. पहिल्यांदा एकदा राजीव गांधी स्टेडियमवर यांचं आला केलं होतं, एकदा मागच्या काळात टीव्ही सेंटर मैदानावर केलं होतं आणि आज इथे. आणि ह्या तिन्ही वेळेस शिवसेना प्रमुखाच्या जन्मदिनाच्या निमित्तानंच ही रामकथा होते. म्हणून मी आपल्या माध्यमातून आपल्यालाही निमंत्रण देईल की या रामकथेला आपण मोठ्या संख्येने यावं. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत 15 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून उर्वरित उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाज शिक्षक मतदारसंघ जो आहे औरंगाबाद विभागाचा, त्याच्या कॅन्डिडेटच्या नॉमिनेशन आणि स्क्रुटिनी नंतरचा विड्रॉलचा दिवस होता. 3 वाजेपर्यंत विड्रॉल होता. एका उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला आहे. आता एकूण 14 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या फॉर्म 7 बी आम्ही इलेक्शन कमिशनकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे. तो अलग मान्यता आली की प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान 30 तारखेला आहे, 30 जानेवारी 2023ला मतदान आहे आणि काउंटिंग 2 फेब्रुवारी 2023ला आहे. या संदर्भानं प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे. उर्वरित तयारी करण्याचे काम चालू आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी यांची ऑलरेडी एक बैठक झालेली आहे. आता ही बैठका होती आणि बॅलेट बॉक्सेस व इतर जे साहित्य आहे त्याची सुद्धा संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकूण 222 मतदान केंद्र आणि 5 ऑक्झिलरी असे एकूण 227 मतदान केंद्रावरील प्रक्रिया निवडणुकीची पोलिंगची पार पडेल. निवडणूक मतदान केंद्राची यादी कॅन्डिडेट्सला प्रोव्हाइड केलेली आहे आणि प्रशासनानं निवडणुकीची तयारी बरीचशी झाली आहे. उर्वरित तयारी करून निवडणुका व्यवस्थितरित्या पार पाडल्या जातात. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनच्या औरंगाबाद झोनमधील सर्व कर्मचाऱ्यांनी आज काम बंद ठेवून व्यवस्थापनाच्या विरोधात 1 दिवसीय संप पुकारला होता. यावेळी सर्व शाखांच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून जोरदार निदर्शने आणि धरणे आंदोलन केले. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे औरंगाबाद झोनमधील सर्व कर्मचारी सोमवारी कामकाज बंद करून संपावर गेले होते. व्यवस्थापनाच्या विरोधात सकाळी बँक ऑफ महाराष्ट्र झोनल ऑफिस सिडको N1 येथे सर्व शाखांच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून जोरदार निदर्शने आणि धरणे आंदोलन केली. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन संघटनेचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांच्या नेतृत्वात सदर निदर्शने करण्यात आली. संघटन सचिव पियुष बिराडे, संयुक्त सचिव व्यंकटेश पुराणिक, राजेंद्र देवरे, संयुक्त सचिव श्रुतिका मोहोड, समन्वयक महिला आघाडी शीला खरात यांच्यासह सर्व शाखांच्या बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन संघटनेचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी एडीएसवर बोलताना त्यांच्या मागण्या मांडल्या. बँक ऑफ महाराष्ट्रातले महाराष्ट्र राज्यातले ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सभासद आज 1 दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत आणि हा संप प्रामुख्याने बँक व्यवस्थापनाने गेल्या 50 वर्षापासून
जे बँकेच्या कार्यालयात संघटनेला जागा दिली होती, आम्ही लढून मिळवलेला हक्क होता, तो हक्क सध्याचं व्यवस्थापन आमच्यापासून हिसकावून घेते, त्याच्या विरोधात हा संप आहे. खरं म्हणजे प्रत्येक बँकेनी प्रत्येक मान्यताप्राप्त संघटनेला आपापल्या कार्यालयात जागा दिलेली आहे, अगदी रिझर्व्ह बँकेने पण दिलेली आहे. असं असताना केवळ एक रचनात्मक टीका संघटनेच्या वतीने व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांच्या बद्दल केली जाते, याबद्दल डूक धरून सूडबुद्धीने बँक व्यवस्थापन वागतंय. त्याच्या विरोधात आज हा संप आहे. 27 तारखेला रिक्रुटमेंटच्या प्रश्नावर संप आहे आणि त्यातूनही जर मार्ग निघाला नाही तर फेब्रुवारी महिन्यात हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. आजच्या संपामुळे औरंगाबाद जालना जिल्ह्यातल्या जवळजवळ 65 शाखातलं कामकाज पूर्ण बंद झालेलं असेल. काही ठिकाणी बँक व्यवस्थापनाकडून 1-2 व्हाउचरची पोस्टिंग करून हे बघा बँक चालू आहे असा आव्हानाचा प्रयत्न केला जाईल, पण खऱ्या अर्थाने आज जवळजवळ 65 शाखा या औरंगाबाद जालना जिल्ह्यातल्या बंद असतात. आज कॅशचे व्यवहार होणार नाहीत कारण कॅशियर सगळे आज इथेच आहेत. क्लिअरिंगचे व्यवहार होणार नाहीत कारण क्लिअरिंगचा जो स्टाफ आहे तोही इथेच आहे. अगदी तुरळक व्यवहार होतील, पण बाकी शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार आज ठप्प झालेले असतात. आम्ही खातेदारांना पत्रकं वितरित करून हे समजावून सांगितले की आज आम्ही संपावर का आहोत, कारण हे केवळ कर्मचाऱ्यांपुरतंच मर्यादित नाही. तुम्ही बघाल ठेवीदारांना देण्यात येत असलेले ठेवीचे व्याजाचे दर या बाबतीत पण महाबँक व्यवस्थापनाने मनमानी निर्णय घेतला आहे. तीच गोष्ट बँक आकारत असलेल्या अदर सर्व्हिस चार्जेसबद्दल आहे. म्हणजे हे शेवटी कस्टमरवर पण गंडातर आहे, कारण बँकेच्या बोर्डावर डिपॉझिटरचा प्रतिनिधी असतो, गेले 6 वर्ष नेमला गेलेला नाही. शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असतो, तो नेमला गेलेला नाही. हे या निमित्ताने हे सगळे प्रश्न आम्ही प्रकाशझोतात आणतो. मकर संक्रांतीत प्रशासनाकडून नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली होती. पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई देखील केली. तरी देखील नायलॉन मांजामुळे औरंगाबादेत 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यंदाच्या संक्रांतीत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई देखील केली. तरी देखील नायलॉन मांजामुळे औरंगाबादेत 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मकर संक्रांतीनिमित्त नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाल्याच्या 3 घटना शहरात मागील 15 दिवसात घडल्या आहेत. मांजामुळे गळा चिरल्याने 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका तरुणाच्या गळ्याला 10 टाके लागल्याने त्याच्यावर अजून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नायलॉन मांजामुळे एका मुलाच्या बोटांना, एका व्यक्तीच्या हनवटीला तर एका तरुणाच्या पायाला जखम झाली. याबरोबर इतर काही रुग्णही घाटीत आले. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचे घाटी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले असून त्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर सर सर, ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. वाळूज परिसरातील साहिल प्लास्टिक मोल्डिंग या चटई कारखान्याला आणि लगतच्या घरांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी घडली. सायंकाळपर्यंत सदर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. वाळूज परिसरातील साहिल प्लास्टिक मोल्डिंगच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी सुमारे 12 वाजेच्या सुमारास घडली. जोगेश्वरी तालुका गंगापूर येथील औद्योगिक क्षेत्र येथे साहिल नावाने असलेल्या चटई कारखान्याला ही आग रौद्र स्वरूपात असल्याने कारखान्यालगत असलेल्या काही घरांनाही आगीने भक्षस्थानी घेतले. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या औद्योगिक परिसरातील 3 बंबांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. सदर ठिकाणी खासगी टँकर आणि अग्निशमक दलाच्या बंबाच्या टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे कसोशीने प्रयत्न सायंकाळपर्यंत केले जात होते. दरम्यान रविवारी शहागंज येथील कपड्याच्या होलसेल दुकानाला भीषण आग लागली होती. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी जोगेश्वरी भागातील चटईच्या कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसल्याची बाब देखील अग्निशमन दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहर विकास आराखडा संघर्ष समितीच्या वतीने शहराच्या विकास आराखड्यास विलंब होण्यासाठी सहाय्यक संचालक नगररचना सुबोध खरवडकर हे कारणीभूत असल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात विभागीय आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले। आणि आराखडा हा मंजूर होत असताना जवळपास जो आता जे काही डेव्हलपमेंटमध्ये आराखड्यामध्ये तयार झाले होते 80 ते 95% जे काम झालेलं होतं त्या कामाला कुठंतरी खोट निर्माण व्हावी म्हणून सुबोध खरवडकर यांची इथं नियुक्ती करण्यात आली की त्या लायकीचा माणूस नव्हता, त्याच्याकडे त्या डिग्र्या नाही आहेत। डिग्री नसताना सुद्धा शासन त्या औरंगाबाद शहराच्या विकासामध्ये विकास आराखडा तयार करण्यासाठी पाठवतोय। हे कुठंतरी औरंगाबाद शहराला विकासाला दृष्टी लागावी असंच म्हणावं लागेल आणि त्या दृष्टीनं आम्हाला लक्षात आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक कमिटी तयार केली आणि कमिटीच्या माध्यमातून शासनाला जागं करावं। शासन झोपलेलं आहे आणि आम्हाला कोणा धर्माशी घेणं नाही, कोणा व्यक्तीशी घेणं नाही, कोणा अधिकाराशी घेणं नाही, आम्हाला फक्त शहराचा विकास हवा आहे आणि ह्या विकासासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत। आणि जोपर्यंत खरवडकर यांची मराठवाड्यातून बदली होत नाही तोपर्यंत आम्ही जन आंदोलन हे चालू करणार आहोत। आणि सुबोध खरवडकर आणि त्याच्या पत्नी ह्या ज्या काही स्वतंत्र सैनिक या सर्टिफिकेट व प्रमाणपत्रावर लागलेल्या आहेत ह्या खोटं प्रमाणपत्र घेऊन नोकरी लागलेल्या आहेत। तर आमची मागणी अशी की सुबोध खरवडकर आणि त्याच्या पत्नीची जी स्वतंत्र सैनिक पत्र घेऊन नोकरी लागलेले आहेत त्यांची चौकशी व्हावी व आतापर्यंत त्यांनी जे भत्ते शासनाचे उचललेले आहेत ते सगळं त्यांच्याकडून वसूल करावं अशी एक मागणी करीत आहोत। ती नाही केली तर आम्ही लोकशाही मार्गाने जन आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल याची नोंद शासनाने घ्यावी। पर जब से औरंगाबाद में खान पान का राजकारण है उस चक्कर में औरंगाबाद का शहर का विकास पीछे चले गया। उसके बाद ये और राजकारण आ रहा है अधिकारी वर्ग में। औरंगाबाद का शहर का विकास आराखड़ा वो खान करो या बान करो हमारे को उससे कुछ लेना देना नहीं। हमारे को औरंगाबाद शहर का आराखड़ा जल्द से जल्द तैयार होना जिससे हमारा औरंगाबाद शहर का विकास हो सके, ये हमारी मांगनी है। 80 से 90% जब काम पूरा हो गया है, काम कुछ ही दिनों में औरंगाबाद शहर का आराखड़ा लोगों के सामने पेश होने वाला है और उसी दरमियान ये एक अधिकारी की तुम बदली कर रहे हो तो इसमें राजकारण दूर करके हमारे औरंगाबाद शहर का विकास करें, ये हमारी सबसे पहले मांगनी है। आप सुमित खरवडकर है, इसके हमने राइट ऑफ इन्फॉर्मेशन के ज़रिए माहिती निकाले। जब हमने इसको निकाले और इसको हमने देखे तो ये सब बात सामने आई है कि ये जो है फ्रीडम फाइटर का हक मार रहे हैं। ये कोई स्वतंत्र सैनिक नहीं है, ना इनका कोई कंसर्ट दूर तक जाता है और ये जो इन्होंने इन्फॉर्मेशन दी है ये कोई कैटेगरी में बैठते नहीं है। पहली बात तो इनकी जो जिम्मेदारी है और इनकी जो हद है वो इतनी है नहीं कि एक अच्छे अधिकारी का ये हक मारे। दूसरी बात ये है जो काम जो रखड़ रहा है, जो विकास का काम जो रखड़ रहा है इसके अंदर इन्हीं का हाथ है और इन्हीं के एज ए कंसर्ट कोई मंत्री लोग हैं जो इनको सपोर्ट कर रहे हैं और विकास काम के कामों में बाधा डाल रहे हैं। महापारेषण कंपनीमुळे शेतकऱ्यांना बाधित झालेल्या जमिनीचा नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी व पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाधित झालेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी कॉम्रेड कैलास कांबळे, कॉम्रेड अशफाक सलामी, कॉम्रेड अशोक जाधव, कॉम्रेड भास्कर लहाने, कॉम्रेड दौलतराव मोहिते, कॉम्रेड मधुकर खिल्लारे आदींची उपस्थिती होती। यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी एडीएनसोबत बोलताना त्यांच्या मागण्यांविषयी माहिती दिली। आज देश में सबसे बुरे हाल जो है किसानों के, शेतकरियों के है। आपको मालूम होगा कि दिल्ली के पूरे अपने चारों पांचों रास्ते रोक करके किसानों ने कम से कम 13 महीने तक के कंटिन्यू आंदोलन किया। काले कानून के खिलाफ लड़ाई हुई। उसके बाद जो मोदी सरकार ने जो वादे किए वो वादे पूरे नहीं किए। सबसे बड़ा वादा उन्होंने ये एमएसपी का किया था, उसके लिए उन्होंने जो है तो कमेटी बनाई थी लेकिन ना उसकी मीटिंग ले रहे हैं और ना जो है तो इनको एमएसपी, चाहे कपास हो, गन्ना हो, कोई भी जो ये जो उत्पादन किसान करता है उसकी हामी भाव जो मिलना चाहिए, उसका जो अपने बोलते उनका जो मेहनताना है जो लागत के हिसाब से कम दुगना मिलना चाहिए। वो जो लड़ाई है तो वो जैसी की वैसी रह गई है। उसी तरीके से ये बरसों से इनके खेतों में से इलेक्ट्रिक पोल जो है तो गवर्नमेंट ने लेके गई हुई है और ऐसा कानून है, ऐसा जीआर है कि भाई जिनके खेतों में से ये विद्युत पोल गए हैं तो उसका मुआवजा उनको देना चाहिए। लेकिन कोई
बात कलेक्टर ही झूठ बोलते हैं कि भाई इसका ऐसा मुआवजा देने की कोई तरतूद नहीं है या मुआवजा देना है क्या नहीं है हमको मालूम नहीं है। तो इसके निषेध के अंदर हम जिला अधिकारी कार्यालय औरंगाबाद के सामने बैठे हुए हैं कि ये जो हमारे रुके हुए पैसे हैं ये सबके पैसे मिलना चाहिए। ये बेमुद्दत धरने आंदोलन है। जब तक हमारे पैसे देने का वादा लेखी नहीं कर देते, राइटिंग में नहीं दे देते, जब तक हम यहाँ से उठने वाले नहीं। भारतीय किसान सभा जिंदाबाद। जिल्ह्यातील जे विद्युत पोलमुळे जमीन बाधित झालेली आहे असे शेतकऱ्यांना घेऊन तसेच कापसाला हमीभाव मिळण्यासाठी म्हणून आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहोत। गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता विद्युत कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पोलाची उभारणी केलेली आहे, हाय पॉवर पोलाची उभारणी केलेली आहे। त्यामुळे त्या टावरमुळे शेतकऱ्यांची अनेक गुंठे जमीन तसेच अनेक एकर जमीन त्या विजेच्या प्रवाही विद्युत दाबाच्या प्रवाहामुळे ती बाधित झालेली आहे। त्याखाली झाडेसुद्धा लावण्याची परवानगी हे विद्युत कंपन्यावाले देत नाही आहे आणि दादागिरी करत लावलेली झाडे त्यांनी तोडण्यास भाग केलेली आहे। अशा लाखो रुपये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तर म्हणून त्याची भरपाई मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत या आंदोलनात आम्ही सातत्य ठेवणार आहोत आणि अजूनही काही शेतकरी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी होणार आहेत। शिवरत्न जिवाजी महाले व हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या संयुक्त स्मृती दिनानिमित्त सकल नाभिक समाज औरंगाबाद यांच्या वतीने नाभिक समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। शिवरत्न जिवाजी महाले व हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या संयुक्त स्मृती दिनानिमित्त सकल नाभिक समाज औरंगाबाद यांच्या वतीने नाभिक समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती। तर या प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सोपानराव शेजवळ हे होते, तर गोविंद दळवी, मंजुषा निंबाळकर, हरिहर पळसकर, विलास वाटकर, ॲडव्होकेट विलास वखरे, साधना इंगळे, श्रावण भातखडे, सयाजीराव झुंजार, संदीप शिरसाट, सचिन गायकवाड, निलेश बोर्डे आदींची यावेळी विचार मंचावर उपस्थिती होती। सोमवारी संतसेना महाराज भवन हडको या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्याची गरज नाही। आता कुठल्याही राजकीय पक्ष तुम्हाला उमेदवारी देणार नाही। याचं कारण की भाईबंदीचा वाद पक्षांमध्ये आलेला आहे। निजामच्या कालावधीमध्ये माझ्यामधली जोपर्यंत ही मानसिक गुलामी जात नाही, वर्चस्वाची संकल्पना जात नाही, तोपर्यंत मीच माझा राजा आहे म्हणून असं जात नाही। खऱ्या अर्थाने या देशाचा मतदार हा मालक आहे। खऱ्या अर्थाने या देशाचा मतदार हा मालक आहे आणि निवडून गेलेला माझ्या भाषेमध्ये तो नोकर आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महानुभाव आश्रम चौक ते झालटा फाटा या बीड बायपास रोडची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक, अभियंता व इतर अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून प्रशासनास काही सूचना केल्या। संग्रामनगर उड्डाणपुलाची उंची कमी असल्याची बातमी एडीएनने प्रसारित केली होती। शहरामध्ये बीड बायपास येथील संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील व MIT कॉलेजजवळील रस्त्याचे आणि उड्डाणपुलाची कामे ही संथ गतीने सुरू आहेत। या मार्गावर वारंवार होणारे अपघात, धुळीचे साम्राज्य यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत। जनसामान्यांच्या या भावना लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी या ठिकाणची पाहणी केली। तसेच येथील कामांच्या संथगतीमुळे होणाऱ्या दिरंगाईमुळे संतप्त होऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले। सदर रस्त्याचे काम संथगतीने होत असून संग्रामनगर पुलाची उंची कमी झाल्याने रस्त्यावर खड्डा खोदल्याची बातमी एडीएनने प्रसारित केली होती। त्यानुसार रस्त्यावर खोदकाम केलेले खड्डे त्वरित बुजवण्याचे निर्देश दानवे यांनी अधिकाऱ्यांना दिले। तसेच या प्रलंबित कामाची माहिती घेतली।
त्या कामामुळे आणि अडथळ्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असल्याचे दानवे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असून त्यावर तात्काळ काहीतरी उपाययोजना कराव्यात याबाबत सूचना देखील केल्या. यावेळी शिवसेना पश्चिमचे शहर प्रमुख विजय वाकचौरे, उपशहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, प्रदीप जाधव यांच्यासह जागतिक बँकेचे शाखा अभियंता सुनील कोलसे, उपअभियंता S.N. सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता N.V. भंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता V.P. बडे व MCGNच्या उद्योजकांची उपस्थिती होती. जिल्ह्याला 2 केंद्रीय मंत्री व राज्यातील 3 मंत्रीपद लाभलेली असून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या भागाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे अशी अपेक्षा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार विजय चौधरी यांचे सत्कार समारंभ प्रसंगी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खुलताबाद येथील पत्रकार विजय चौधरी यांना राज्यस्तरीय चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते पत्रकार विजय चौधरी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अनिल फळे, प्रमोद माने, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव बालाजी सूर्यवंशी, जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सुनीलचंद्र वाघमारे, सचिव कानिफ अन्नपूर्ण, महाराष्ट्र पत्रकार सेवा संघाचे खुलताबाद तालुका अध्यक्ष हुसेन पटेल, पत्रकार राजेंद्र बडे, देवदत्ता कोठारे, शेख जमीर, रमेश माळी, सतीश लोखंडे, किशोर पुसे, ईसा कुरेशी, मच्छिंद्र घोरपडे, चांद खान पठाण, श्रीकांत कुलकर्णी, सय्यद लाल, दिनेश सावजी, सलमान खान, शेख हबीब यांच्यासह तालुकाभरातील पत्रकार उपस्थित होते. तसेच उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, कृषी तज्ज्ञ उदय देवळानकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष LG गायकवाड, माजी सभापती भीमराव खंडागळे, माजी सभापती गणेश आधाने, माजी उपसभापती दिनेश अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रीपदाचे नवे चेहरे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे औरंगाबाद येथून प्रतिपादन. जोगेश्वरी भागात आगीचे तांडव, चटईच्या कारखान्याला भीषण आग, शेजारच्या घरांनाही घेतले भक्ष्यस्थानी. आग विझवण्यासाठी सायंकाळपर्यंत शर्थीचे प्रयत्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडियन, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.